तर 26 अकराच्या संदर्भात आतिश सेजूरीचा जो खटला आहे तो आता नवी मुंबईमध्ये चालणार आहे. नेमकी काय? अ, केंद्र सरकारने नुकताच BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 ला हा कायदा अंमलात आणला आणि या कायद्याखाली आम्ही हाफिज सईद, शकीर रहमान लखवी, अबू काफा, साजिद मीर, मेजर अब्दुल पाशा असे 6 पाकिस्तानी अतिरेक्यांच्या विरुद्ध प्रोक्लेमेशन न्यायालयाकडनं मुंबईच्या मागितलेलं आहे. ही नवीन तरतूद आपल्या कायद्यात जरी असली तरी पूर्वी देखील क्रिमिनल प्रोसिजर कोड मध्ये यासारखीच एक तरतूद होती. त्याला 299 खाली असं प्रोक्लेमेशन मागता येत होतं. परंतु ह्या तरतुदीचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या 6 पाकिस्तानी अतिरेक्यांना एकदा कोर्टाने जाहीरनामा काढला की त्यांनी अमुक तारखेला न्यायालयात हजर व्हावं, अर्थात ते हजर होणार नाही याची आम्हाला खात्री आहे. त्यानंतर 90 दिवसानंतर आम्ही त्यांच्या विरुद्ध काय पुरावा आहे हा न्यायालयात आम्ही सादर करू आणि न्यायालयाचा त्या या भगोड्या आरोपींना देखील बचावाची संधी पूर्ण राहणार आहे. इतकंच नाही तर ह्या अपिलाचा मध्ये पुरावा नोंदवून न्यायालय देखील त्याच्यावरती त्यांच्या विरुद्ध निकाल देऊ शकेल. हा निकाल जर 3 वर्षानंतरही आरोपी आले नाही तर हा निकाल अंतिम समजण्यात येईल. यात महत्वाची बाब अशी आहे की अजमल अमीर कसाब आणि त्याचे 9 मयत साथीदार यांनी मुंबईवर जो हल्ला केला होता त्या हल्ल्याचा मागचा हेतू भारताशी अघोषित युद्ध सुरू करण्याचा होता. हा आमचा आरोप आम्ही न्यायालयात केला होता आणि न्यायालयाने तो आरोप सिद्ध झाला असे सर्वोच्च न्यायालयाने देखील मानलेला आहे. प्रश्न असा येईल की या निकालाचा आपल्याला काय उपयोग होईल. खरं म्हणजे स्पष्टच बोलायचं, या निकालाचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. कारण आतापर्यंत पाकिस्तानने या 6 अतिरेक्यांना ज्यांच्या विरुद्ध आम्ही भक्कम पुरावा डेव्हिड हेडलीची साक्ष घेऊन न्यायालयात दिलंय, पण पाकिस्तानने या 6 अतिरेक्यांना आपली बाळं म्हणून संरक्षित ठेवलेलं आहे. परंतु आम्ही याच्यावरती भारत सरकारतर्फे याच्यावरती आंतरराष्ट्रीय दडपण पाकिस्तानवरती आणता येईल. कारण एकदा भारताच्या एक स्वतंत्रशा न्यायव्यवस्थेने हा निर्णय दिल्यानंतर माझ्या मते भारताला हा मोठा फायदा होईल असं माझं स्पष्ट मत आहे. साधारण खटल्याचं कामकाज कधीपासून सुरू होऊ शकतं? या घोषणापत्राचा साधारणतः 90 दिवसाचे, आम्ही आता 21 तारीख आहे, 21 तारखेला आम्ही घोषणापत्र हे सगळीकडे पाकिस्तानमध्ये जाहीर करण्याविषयी इंटरपोलला आम्ही केंद्र सरकारला सुचवलंय. त्याचा अहवाल 21 तारखेपर्यंत येणं अपेक्षित आहे आणि 21 तारखेला तो अहवाल, त्यावरती आमची न्यायालयात पुढची पाऊल असतील आणि साधारणतः त्यांना एकदा घोषित केल्यानंतर, जाहीरनामा काढल्यानंतर फरारी म्हणून त्यांना कोर्टात हजर राहण्याचं न्यायालय फरमान सोडेल आणि 90 दिवसानंतर मात्र आम्ही त्या संदर्भात पुरावे हजर करू.